नमस्कार, तुम्ही पाहत आहात ओनली बिग बॉस. तर आज आपण पाहूया 5 ऑक्टोबर रोजीचे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड. तर आपल्यासमोर आहेत 6 फायनलिस्ट. तर आपण पाहूया कोण किती नंबरला आहे. त्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण सुरू करू 1 नंबरपासून. तर 1 नंबरला आहे सूरज चव्हाण. जेव्हा नॉमिनेशनमध्ये आला सूरज, या कसंही असो, तर सूरजने एक रँक सोडलेली नाही. असं नाही की त्याच्याजवळ कोणी आलं त्याला 2 नंबरला गेला आणि परत असं कधीही झालेलं नाही. एक म्हणजे एकच. तर सूरजला भरपूर वोटिंग होत आहे. इतिहासात, बिग बॉस मराठीच्या इतिहासात एवढी वोटिंग कोणत्याच प्लेअरला झालेली नाही. त्यांनी हा एक इतिहास घडवलेला आहे बिग बॉस मराठीच्या मध्ये. तर आपण पाहूया 2 नंबरला. तर 2 नंबरला आहे अभिजित सावंत. अभिजित सावंतलासुद्धा भरपूर वोटिंग होत आहे, पण सूरज चव्हाणला क्रॉस करेल असं काही वाटत नाही, कारण की खूप डिफरन्स आहे, अंतर आहे. तर आपण येऊया 3 नंबरला. तर 3 नंबरला आहे DP दादा, धनंजय पवार. तर कोल्हापूरकडं फुल सपोर्ट करत आहे त्याला. बाकीकडं पण त्याचे भरपूर फॅन आहेत. त्याच्यामुळं ते शॉकिंगच आहे, कारण की काल 4 आणि 5 नंबर खेळत होते, तर आता ते आलेले 3 नंबरला. स्नेहा आणखी त्यांना सगळ्यांना क्रॉस करून ते आलेले आहेत 3 नंबरला. तर आता पाहूया आपण 4 नंबरला कोण आहे. तर 4 नंबरला आहे अंकिता. अंकितालाही भरपूर वोटिंग होत आहे. कालपेक्षा आज थोडी जास्त वोटिंग झाल्यामुळे तिने तिची रँक पण चेंज झाला आहे. 5वरून 4वर आलेली आहे. तर आपण आता पाहूया 5 नंबरला. तर 5 नंबरला आहे निक्की. निक्कीलाही वोटिंग होत होती काल, पण अचानक थोडं फ्लो कमी पडल्यामुळं तिची वोटिंग कमी झाली आणि ती 3वरून डायरेक्ट 5 नंबरला फेकली गेलेली आहे. तर ती डिझर्व करत असेल तेच. आता आपण येऊया 6 नंबरला. तर 6 नंबरला आहे जान्हवी केलेकर. तिला थोडं लोक कानकुचत करत आहेत वोटिंग करायला, कारण की सगळ्यांचा फोकस सूरजकडं आहे, काहींचा अभिजितकडं आहे. त्याच्यामुळं जान्हवीचा गेम पण थोडा संशयास्पद होता, चांगलं दिसण्यासाठी. पाचवीत पाहिलंच आहे आपण. तर असं आहे 5 ऑक्टोबर रोजीचे वोटिंग ट्रेंड. पण आता बिग बॉस आपलं कधी ऐकेल, आपण केलेल्या वोटिंगनुसार करेल, याची काही गॅरंटी नाही. ते त्यांच्या सोयीनेच विनर ठरवतात. तर आपल्याला सगळ्यांना आशा आहे की सूरज चव्हाण जिंकेल, पण काय माहीत आता बिग बॉस काय करेल. तर तुम्हाला कोण वाटतं कोण बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकेल? तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.